त्याबरोबर गरमागरम भात आणि मी हे आमसुलाचे जुलियन्स चिरून यावर घातले. या भात. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आमटी हा प्रकार म्हटलं तर आपल्याला नेहमी डाळीची आमटी किंवा मग अजून येसर आमटी जी आपल्या औरंगाबाद भागामध्ये होते तीच आठवते. तर अशा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या तयार होतात. कोकणामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची आमटी तयार होते. पाहायची आहे की खायची आहे? खायची असेल तर पाहावं लागेल, आणि पाहावं लागेल तर मास्टर रेसिपीज चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी ओलं नारळ जे असतं त्याची पाट सोलून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. खरं तर आता हे सगळं खूप सोपं झालं आहे. पूर्वी काय, नारळाचं दूध काढणं म्हणजे एक महाकठीण काम असं, की पहिले नारळ झाडवून, म्हणजे कोकणातली गोष्ट सांगतो, नारळ झाडवून उतरवायची, मग त्याला सोलायचं, मग सोलल्यानंतर त्याला खवायचं, खवल्यानंतर दूध काढायचं, पहिलं दूध, दुसरं दूध, तिसरं दूध, असे प्रकार. आता सरळ मिक्सरमध्ये घाला. जास्तीत जास्त तुम्हाला नारळाचं दूध निघतं. दूध काढताना थोडंसं पाणी घालायचं. त्याला एक फक्त छान अशी चाल मिळाली पाहिजे. आमच्या भाषेत आम्ही म्हणतो की चाल चाहिए. आता थोडं गरम पाणी यामध्ये आपण घालू. हे झालं नारळाचं घट्ट दूध. थोड्या कोमट पाण्यामध्ये हा जो आपला नारळाचा किस आहे तो टाकायचा. पुन्हा एकदा हे गाळून घ्यायचं. आता हे झालं नारळाचं घट्ट दूध, हे झालं नारळाचं पातळ दूध. हा उरलेला किस जो आहे तो असा आपण पसरवून वाळून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून भाज्या वगैरे आपण तयार करतो ना, तर त्यामध्ये तुम्ही हा वापरू शकता. फोडणीला तूप, जिरे, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा. याला छान परतून घ्यायचं. आणि यातला कांदा जो आहे तो खूप लालसर होऊ द्यायचा नाही. मी गॅस बंद केला आहे, एवढाच. आता नारळाचं जे पातळ पाणी आहे, पातळ दूध, त्यामध्ये मी साधारण 1.5 चमचा तांदूळाचं पीठ मिसळत आहे. यामध्ये 3-4 कोकम किंवा आमसूल ज्याला म्हणतात ती. घट्ट दुधात सुद्धा 1 चमचा तांदूळाचं पीठ मी घातलं आहे, म्हणजे कढी आपली फाटणार नाही. दूध पण छान असं घट्ट आहे. ही पहिली जी स्टेज असते त्याला थोडं कॉशस असावं, म्हणजे दूध फाटण्याची ही स्टेज असते, तेव्हा सतत ढवळत असायचं. याला उकळी आल्यानंतर नारळाचं घट्ट दूध मंद आचेवर याला करून घेऊ. चवीनुसार मीठ, आणि मग तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर घातली तरी चालेल, नाही घातली तरी चालेल. कोथिंबीर, आता बघ तुमची ही कढी जी आहे त्यात फाटली पण नाही आणि छानही झाली. आता कशाबरोबर काय खायचं? तर आता ही आमटी झाली, मग याबरोबर काय पाहिजे? तर आमटीबरोबर पोळी नको, आंबोळी चालेल, भात चालेल, पण भात गरम असावा. तुम्ही आता बाजूला भात मांडतोय आणि छान लांब तांदूळाचा किंवा मग आंबेमोहर असेल किंवा वासाचा, सुवासिक वासाचा कुठला, पण मला लांब तांदूळ आवडतो, आपण तो बनवूयात. आणि त्यासाठी मी थोडंसं मीठ ह्यामध्ये घालतो आहे. 1 वाटी जर तांदूळ असेल तर 1.5 वाटी पाणी,
थोडंसं मीठ आणि चमचाभर तूप. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हा तांदूळ धुतलेला पाण्याला उकळी आल्यानंतर एक झाकून ठेवायचं आणि नंतर सिमवर होऊ द्यायचं. तांदूळ शिजवतानाची एक छान टीप तुम्हाला देतो की आपण लॉंग राईस जेव्हा घेतो तर त्याच्या 2 पद्धती असतात धानातून तांदूळ बाहेर काढणे. एक असतं मशीनमध्ये धान सोलून तो तांदूळ काढतात आणि दुसरी असते बॉइलिंग, म्हणजे हे धान गरम पाण्यामध्ये घालतात आणि नंतर तो तांदूळ काढतात, तर त्याला बॉईल राईस म्हणतात. तर थोडा पिवळसर असतो. तर हे तयार करताना म्हणजे खासकर लॉंग राईस पाण्यामध्ये जर अर्धा पाऊण तास जर तुम्ही भिजवून ठेवला तर तो भात फडफडीत होतो, छान होतो. त्याबरोबर गरमागरम भात आणि मी हे आमसुलाचे जुलियन्स चिरून यावर घातले. क्या बात आहे. मला नेहमी लोक प्रश्न विचारतात की सेफ तुम्ही काय जेवता. अरे मी नेहमी त्यांना सांगतो मी पण सामान्य माणूसच आहे. झोपायला 3x6ची गादी लागते, जेवायला वरण भात भाजी पोळी लागतं. तर आता शूटिंग दरम्यान काय होतं की आता दुसऱ्या रेसिपीची तयारी सुरू आहे, तोपर्यंत असं काही गरम झालं तयार तर मग आपण खाऊन घ्यायचं. शक्यतो आता हे तर छान हेल्दी आहे. नारळाची कढी आहे, नारळाच्या रसातली ही गरमागरम कढी आणि हा घास जो आहे तो खायचा. क्या बात आहे. अतिशय वेगळा प्रकार, अप्रतिम लागतो. महात्रा मास्टर रेसिपीज. हे पापड घ्यायचं थोडंसं. हां, पापडावरून आठवलं. तांदूळाचा पापड जर असेल, मला असं आठवलं हे खाताना वाटलं की तांदूळाचा पापड असावा. तुम्ही तांदूळाचा पापड भाजून तळून कसाही ठेवा, पण पापड खा. खाल ना, आणि खाल्ल्यानंतर छान वाटतं तर माझी आठवण करा बरं का.